मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे सैफ भी सेफ नहीं. सैफ भी सेफ नहीं. सैफ अली खान पतौडी या अभिनेत्यावर, तो राहतो मुंबईला, वांद्रे पश्चिम. वांद्रे पश्चिमला आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीतले बरेचसे अभिनेते आणि अभिनेत्री या वांद्रे पश्चिम भागामध्ये किंवा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतो त्या परिसरामध्ये राहतात. त्या सैफ अली खानच्या घरापासूनच मन्नत बंगला एक 2.5-3 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे शाहरुख खान राहतो. त्याच्या जवळच सलमान खान, जॉन अब्राहम, रेखा असे अनेक फिल्म स्टार्स त्या परिसरामध्ये राहतात. या ठिकाणी सतगुरु शरण नावाची जी अपार्टमेंट आहे त्याच्या एकदम वरच्या मजल्यावर डुप्लेक्स फ्लॅट्स आहेत. म्हणजे एका मजल्यावर फ्लॅट आणि परत त्यालाच एक मजला आतून जोडलेला, असे 2 मजले जे आहेत हे सैफ अली खानचे आहेत. खालच्या मजल्यावर त्याची पहिल्या पत्नीपासूनची जी मुलं आहेत, इब्राहिम आणि सारा अली खान, ते त्याच्या खालच्या मजल्यावर राहतात. आणि वरच्या मजल्यावर त्याचा मुलगा तो तैमूर आणि पत्नी करीना कपूर आणि स्वतः सैफ अली खान राहतो. 15 जानेवारी या दिवशी म्हणजे रात्री त्याच्यावर प्राणघातक असा हल्ला झालेला आहे. ही बातमी आता सगळ्यांना जगजाहीर झालेली आहे. त्याचं नाव, त्यानं जे अगोदरचं नाव जे होतं तो वेगवेगळ्या नावानं आपल्या देशामध्ये वावरत होतं. त्याचं नाव शरीफुल इस्लाम म्हणून पण त्यानं सांगितलं होतं काही ठिकाणी. एका ठिकाणी त्यानं रॉय, बांगलादेशी, पश्चिम बंगाल या रॉय, चॅटर्जी, बॅनर्जी, चट्टोपाध्याय, बंडोपाध्याय ही लोक तिकडची असल्यामुळं तो बंगाली नाव पण सांगत होता. आणि नंतर मग ते शहजाद नाव त्याचं समजलं. हा जो गुन्हेगार आहे हा सरळ सरळ बांगलादेश मधून भारतामध्ये आलेला होता. तो गेली अनेक वर्ष भारतामध्ये राहत होता. त्याच्याकडे भारतातलं आधार कार्ड, भारतातलं सिम कार्ड, त्याच्याकडे 2-3 प्रकारचे वेगवेगळ्या नावाचे पासपोर्ट, हे सगळे त्यानं पश्चिम बंगालमध्ये तयार करून घेतले होते. सैफ अली खानवर हल्ला झाल्या आपल्या तळमळीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लगेच त्या करीना कपूरला फोन केला आणि अगं मी सैफशी संपर्क साधते, किंवा बेबो म्हणजे ह्या करीना कपूर यांच्याशी पण मी संपर्क साधते, पण बेबो पण फोन उचलत नाहीये. मग काय बाई, कशी आहे परिस्थिती, कसं वाटतंय आता, बरं आहे का, वगैरे वगैरे अगदी प्रेमळपणानं चौकशी केली. आणि मग मीडियावर त्यांनी गृह मंत्रालयावर जशा फैरी झाडायच्या तशा बरोबर झाडल्या. इनफॅक्ट कळवा मुंब्र्याचे आमदार ते येणं स्वाभाविक होतं अगदी, कारण सैफ अली खान हा मुस्लिम आहे. त्यामुळे मुस्लिम बहुल भागातून निवडून आलेले आमदार आणि जे आता विरोधी पक्षामध्ये आहेत, जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा अगदी आरोपांच्या फैरी झाडल्या. आणि ही लोक विचार करता करता अगदी त्या बिष्णोईपर्यंत पोहोचले की हा हिंदू दहशतवाद आहे. इथपर्यंतचे कन्क्लुजन बऱ्याचशा ज्या चर्चा टीव्हीवर झडल्या, त्या जोपर्यंत हा आरोपी सापडला नाही तोपर्यंत तोंडाच्या वाफा अनेकांनी दवडल्या. त्याच्यामध्ये हिंदू दहशतवाद, तो बिष्णोई कोण आहे गुन्हेगार, त्याच्यापर्यंत पोहोचले. बिष्णोई कनेक्शन शोधा. मग सलमान खानवर हल्ला झाला, मग त्याची मोडस ऑपरेंडी काय आहे, या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी काय आहे, याचा ताळमेळ पोलिसांना घालायला त्यांनी सजेस्ट काय काय केलं, सगळं केलं त्यांनी. पण मित्रांनो बघा, गंमत अशी आहे की हा सैफ अली खान हा खूप मोठा अभिनेता आहे. मुळात तो खानदानी श्रीमंत आहे, पतौडींचा मुलगा, त्याची आई सुद्धा उत्तम अभिनेत्री. त्यामुळे मुळातच करीना कपूर ही कपूर घराण्यामधली आज 5वी-6वी पिढी त्यांची चित्रपट सृष्टीमध्ये काम करते. त्यामुळे तमाम पैसा असणारी ही लोक, त्या बांद्रा ज्या भागामध्ये ते राहतात तिथे 3.5-4-5 लाख रुपये भाडं आहे एका फ्लॅट्स. अशा भागामध्ये त्यांचे स्वतःचे फ्लॅट्स आहेत. तर ही पैशावाली मंडळी, ही त्यांनी नाव सुद्धा सिनेसृष्टीमध्ये तेवढं कमवलंय. म्हणून खरं तर पोलीस दल आणि गृह खातं आणि हे एवढं ऍक्टिव्ह झालं आणि शोधाशोध सुरू झाली.
याच्या जागी संतोष देशमुख आपले उडाले, त्यांचं कोणी काय विचार केला? पोलिसांना नावं सांगून सुद्धा 3 तास तर कुठलीच हालचाल केलेली नव्हती. पण सैफ अली खानसाठी धावपळ केली. अर्थात ती करावी, म्हणजे पोलिसांनी ते केलंच पाहिजे. परंतु तो प्रसिद्ध आहे, तो तेवढा श्रीमंत आहे, त्याचं नाव तेवढं मोठं आहे आणि नुकतेच हे संपूर्ण कपूर खानदान राज कपूर यांचा 100वा जयंतीच्या प्रित्यर्थ पंतप्रधानांनी हजेरी लावावी म्हणून त्यांना निमंत्रण द्यायला जी संपूर्ण कपूर कुटुंब गेलं होतं, त्याच्यामध्ये त्यांची सुना, नातवंड असतील किंवा मुलं आणि त्यांच्या बायका आणि हे सगळे, आलिया भट्ट वगैरे सगळे गेले होते. त्याच्यामध्ये सैफ अली खान सुद्धा गेले होते त्या पंतप्रधानांना भेटायला. तर हे व्हीआयपी फॅमिली असल्यामुळे याचा आरोपीचा शोध लवकरात लवकर घेतला गेला. अन्यथा विचार करा की तो शहजाद जो आहे तो बांगलादेश बॉर्डर क्रॉस करून आलेला आहे. तो बांगलादेशला त्या गीतांजली एक्सप्रेसनं तो पळून जाणार होता. त्याला जर ती ट्रेन मिळाली असती तर तो आरामात कलकत्ता आणि तिथून पुढे त्या टीव्हीवर आपल्या सगळं दाखवलेलं आहे की तो कसा त्याची बॉर्डर क्रॉस करून जाणार होता. आणि पैशाच्या अडचणीसाठी त्याला माहित नव्हतं हा सैफ अली खानचाच फ्लॅट आहे किंवा काय. फक्त त्यानं बघितलं की जायला यायला सुरक्षित बिल्डिंग कुठली आहे, आणि ह्या भागामध्ये वांद्रे पश्चिम या भागामध्ये फिल्म स्टार्स, हिरो हिरोईन्स राहतात, एवढं तो ऐकून माहिती होतं त्याला. परंतु पर्टिक्युलरली आपण ज्या घरात गेलोय तो सैफ अली खानचाच बंगला आहे किंवा घर आहे हे त्याला माहित नव्हतं. पण असो, ह्याच्यातला महत्वाचा जो भाग आहे, ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भाजपेतर जे विरोधी पक्षामध्ये इंडिया आघाडीमधले जेवढे पक्ष आहेत ना, त्यांनी त्या 2-3 दिवसामध्ये भरपूर तोंडसूक घेतलेलं आपण बघितलेलं आहे. आणि ज्यावेळेस तो खरा आरोपी निष्पन्न झाला की सैफ अली खान पण मुस्लिम आहे आणि हा सुद्धा मुस्लिम आहे, आरोपी सुद्धा, असं झाल्यानंतर मग मूग गिळून गप्प बसले सगळेजण. प्रश्न मुस्लिम असण्याचा नाही आहे. प्रश्न हा आहे की तो बांगलादेशी आहे, तो परदेशातला आहे, आपला देशाचा नागरिक सुद्धा नाही. आणि बांगलादेशची जी त्या गंगा नदीच्या पात्रामुळे पश्चिम बंगाल आणि बांगलादेश हे एक अतिशय अवघड जागचं दुखणं आपण ज्याला म्हणतो ना, तसा तो प्रकार आहे. बांगलादेशची जी बॉर्डर्स आहेत त्या अगदी त्या मँग्रोव्हच्या जंगलामुळे आणि ब्रह्मपुत्रा नदी आणि गंगा नदी याच्यामुळे खाडीसारखा भाग आणि नद्यांसारखा भाग होऊन ना त्या बॉर्डर अत्यंत जवळ आणि एकमेकांमध्ये अशा घुसलेल्या आहेत. बांगलादेशचा आपण जर नकाशा बघितला तर आपल्याला लक्षात येईल, किंवा आपण गुगलवर सुद्धा जर नकाशा बघितला तर काही वेळा बांगलादेश आतमध्ये घुसलाय, काही वेळा पश्चिम बंगाल असा आतमध्ये घुसल्यासारखा आपल्याला दिसतो. त्यामुळे ह्याची अक्षरशः तिथे चळण झालेली आहे त्या बॉर्डरची. आणि मग तिथून ही लोक रात्री ती जी बॉर्डर आहे ती क्रॉस रात्रीच्या वेळेस लपून छपून किंवा जायचं, पश्चिम बंगालमध्ये जायचं, काहीतरी कामकाज तिथलं असेल ते करायचं आणि परत बांगलादेशमध्ये यायचं, असल्या प्रकारचं काम करतात. माझा तर एक पेशंट होता सिलचर जिल्हा आसाम मधला. मला तर त्यानं सांगितलेल्या कथा फार अगदी विस्मयकारक आहेत की ब्रह्मपुत्रा नदी उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी कमी होऊन जातं त्यावेळेस ब्रह्मपुत्रेचं पात्र कोरडं होतं आणि मग त्याच्यावर वाळूची अशी बेट तयार होतात जागोजागी, आणि मग उरलेल्या भागातून पाणी थोडंफार समुद्राकडे, बंगालच्या महासागराकडे जात असतं. त्यावेळेस हे बांगलादेशी लोक त्या बेटांवर, बेटासारखा जो भाग झालेला तिथे येतात आणि तिथे कलिंगडाची शेती करतात. कलिंगड हे खाऱ्या पाण्यामध्ये आणि विशेषतः अशी जर रेताड जमीन असेल तर त्याच्यावर कलिंगड खूप छान येतात. कलिंगड पिकवण्यासाठी ते त्या ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये उतरतात आणि तिथं ते कलिंगडाची लागवड करतात. आणि कलिंगडाचं आपल्याला माहिती आहे की 1.5-2 महिन्याचं ते पीक आहे ते घ्यायचं आणि मग परत आपल्या राज्यामध्ये निघून जायचं, आपल्या देशामध्ये निघून जायचं. पण त्यातले काही हुशार लोक अशी आहेत की ते पावसाळा सुरू होईपर्यंत थांबतात. पाणी चढायला लागलं की ती बेट पाण्याखाली जायला सुरुवात होते आणि मग आपले BSF चे जे जवान आहेत, जे बोटीनं गस्त घालतात, ते शिट्ट्या वाजवत असतात किंवा इशारा देत असतात, चला तुम्ही तुमच्या देशामध्ये जावा. मग आता आम्ही कसं जाऊ, तिकडं तर पूर आलाय, आम्हाला जायलाच मार्ग नाही. मग मानवतेच्या दृष्टीनं आपले BSF चे जवान त्यांना सरळ आणून आपल्या आसामच्या बॉर्डरवर सोडतात आणि बघा आता तुमचं खाण्यापिण्याची सोय करा आणि परत पाणी ओसरलं किंवा आता ते पूरस्थिती सगळी नियंत्रणात आली की तुमचा देश गाठा. पण ती लोक जात नाहीत. मग ती तिथेच शेतावर तिथल्या आसामच्या शेतकऱ्यांकडे काम मागतात, आसाममध्ये येऊन राहतात. तर त्या सिलचर जिल्ह्यामध्ये परिस्थिती अशी झाली आहे
की अगोदर कामाला यायचं तिथं, मग एक जण आला, नवरा बायको आले, की मग तो भाच्याला बोलवून घेतो, मग तो काकाला बोलवून घेतो, मग तो मामाला बोलवून घेतो. असं करत करत सगळं कुटुंब तो बांगलादेशमधून त्या आसाममध्ये बोलवून घेतो. बरं, त्या शेतकऱ्यालाही वाटतं, की चला हे कमी पैशामध्ये हे मजूर उपलब्ध होत आहेत, यांचा वापर करून घ्या आणि आपली शेती करा. नंतर नंतर ते तिथं आल्यानंतर स्वतःचं आधार कार्ड बनवून घेतात. पासपोर्टची तर काही गरजच पडत नाही. पण त्या आसामचं स्थानिक आधार कार्ड बनवून घेतात आणि लिटरली त्या शेतकऱ्याला अशा प्रकारे घाईला आणतात. कारण एकदा त्यांची संख्या वाढली, की मग ते त्या शेतकऱ्याला टॉर्चर करायला सुरुवात करतात. इतकं टॉर्चर करतात, की तिथल्या शेतकऱ्यांनी जमिनी विकल्यात आणि आता ते शेतकरी यांच्याकडे कामाला राहिलेत. अशी परिस्थिती आसाममध्ये झालेली आहे. आणि तशाच पद्धतीनं ते पश्चिम बंगालमध्ये सुद्धा येतात. परंतु आपल्या दिदी ज्या आहेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री, या सहजासहजी वेलकम करतात. कारण लगेच आले की त्यांना वोटर म्हणून पहिल्यांदा आधार कार्ड वगैरे सगळं तयार करून देतात. त्यांना सिम कार्ड मिळतं, त्यांना मोबाईलच्या साठी लागणारी कागदपत्र सगळं मिळतं आणि ते आपल्या देशाचे नागरिक असल्यासारखे राहायला लागतात. दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की वर्ण वर्णावरून ते ओळखू येत नाहीत. कारण भारतीय आपण आर्यन वंशाची जी लोक आहेत, नेपाळी किंवा चिनी असतील तर ते चपट्या नाकाचे, उंचीला कमी, डोळे बारीक, तर किंवा निग्रो असतील तर ते काळ्या रंगाचे असतात. त्यामुळे वर्णावरून ओळखता येत नाही की हा माणूस भारतीय आहे, किंवा तिकडे आपण सिंगापूर, थायलंड, मलेशिया तिकडे गेला तर पुन्हा तो मंगोलियन वर्णाची लोक आहेत. चिनी, नेपाळी जसे दिसतात तर मंगोलियन वर्णाची. त्यामुळे वर्णावरून भेद त्यांच्यामध्ये करता येऊ शकत नाही. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम बंगाल आणि बांगलादेश हा पूर्वी एकच पट्टा होता आपल्या देशाचा, म्हणजे पूर्व पाकिस्तान होतं ते. तर तिथे बंगाली भाषा सर्रास बोलली जाते. आत्ता नुकतंच जे शेख हसीना ज्या तिथून पळून आल्या, तर शेख हसीना जर बघितलं तर त्या आपल्यासारखीच गोल साडी नेसणाऱ्या, डोक्यावरून पदर घेणाऱ्या आपण त्यांना टीव्हीवर बघितलेलं आहे. आपल्या जर त्यांनी उद्या टिकली पण लावली तर त्या भारतीय आहेत, हिंदू आहेत की मुस्लिम आहेत इथपासून फरक आपल्याला कळू शकणार नाही. इतकं राहणीमानामध्ये साम्य आहे. तशीच ती आता तिथल्या हिंदूंवर बांगलादेशमध्ये जो अत्याचार त्यांनी केला, जी हिंसा हिंदूंची केली किंवा जी बलात्कार आपल्या हिंदू महिलांवर, भगिनींवर, मुलींवर ज्या पद्धतीनं बलात्कार केले आणि त्यांना ठार मारलं. एखादा उठाव झाला ना, की ठार मारून टाकतात ही लोक. आणि मग ह्या बांगलादेशींनी आपल्या हिंदू लोकांच्या प्रॉपर्टीज घरात घुसून त्यांचं काय सोनं नाणं पैसा अडका जे असेल ते सरळ सरळ लुबाडलेलं आहे, लूट केलेली आहे. हा आता आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे, ती गोष्ट समजा एक वेळ बाजूला ठेवूया. परंतु हे जे बांगलादेशी भारतामध्ये आलेले आहेत, तो थेट मुंबईपर्यंत आलेला आहे. बरं, बांगलादेशी कुठे आहेत भारतामध्ये? तर बांगलादेशी संपूर्ण भारतामध्ये आहेत. अख्ख्या देशभरात ते पसरलेले आहेत. दिल्लीमध्ये त्या शाहीन बाग वगैरे एरियामधला आपण टीव्हीवर मध्यंतरी एका चॅनल, न्यूज चॅनल, आय थिंक इंडिया टीव्हीनं हे दाखवलं ती फिल्म, की तो त्या गल्लीतून येणाऱ्या प्रत्येकाला विचारत होता की आप कहां से? बांगलादेश से. आप कहां से? बांगलादेश से. तर तिथले 90% लोक ही बांगलादेशी आहेत आणि हे तिथले आम आदमी पक्षाचे सन्माननीय सुज्ञ मतदार देखील आहेत. कशी थट्टा आहे बघा भारताच्या लोकशाहीची. आणि आपण किती असुरक्षित आहोत हे लक्षात घ्या. सैफ अली खानला जो एक सुरा जो त्याच्या हाडात जाऊन तोटला ना मणक्यामध्ये, तो मणक्याच्या अशा ठिकाणी होता की तिथून 1 इंच सुद्धा तो त्या केंद्रापासून बाजूला असता तर त्याची रिनल आर्टरी म्हणजे किडनीकडे जाणाऱ्या मुख्य ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यातली एक जरी व्हेसल कट झाली असती तरी त्याचा जीव गेला असता. त्यामुळे मला तर उलट ह्या सैफ अली खान आणि करीना कपूर यांना आवाहन करायचंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की CAA आणि NRC आपलं नॅशनल रजिस्टर असलं पाहिजे. आपण या देशाचे जे नागरिक आहेत, मग तो त्याच्यात जातीभेद काहीच नाहीये. त्याच्यामध्ये हिंदू पण आले, मुस्लिम पण आले, जे मूलतः जन्मतः या देशाचे नागरिक आहेत. त्याच्यामध्ये काय पंजाबी आहेत, शीख आहेत, गुजराती आहेत, तमिळ आहेत, केरळी आहेत. त्यामुळं हा जातीचा विषयच नाहीये मुळात. परंतु या ममता बॅनर्जी सारख्या लोकांना, ज्या मुस्लिम बहुल राज्यातून किंवा मुस्लिम बहुल परिसरातून त्यांना जे मतदान मिळतं, एक गठ्ठा मतदान जे मिळतं, किंवा दिल्ली सारख्या
भागातून जो शाहीन बाग परिसर आहे तिथल्या आमदाराला आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करा, कारण हे तर बेलवर आहेत अरविंद केजरीवाल, त्यामुळे यांना परत मुख्यमंत्री होता येणार नाही, मग त्या आतिशींना सुद्धा बाजूला करा आणि हा चेहरा द्या म्हणून मागं लागले, हा मुस्लिम चेहरा द्या म्हणून मागं लागले. पण तो निवडून यायला त्याच्यामध्ये बांगलादेशींची आणि रोहिंग्या म्हणजे हे आणखीन म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश वगैरे इकडून आलेले नागरिक सुद्धा आज दिल्लीमध्ये ताठ मानेनं फिरतायत. एवढंच काय, पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातली मी तुम्हाला परिस्थिती सांगतो. आमच्याकडे चिकन सेंटरवर कोंबड्या कापणारी जेवढी मुलं आहेत त्यांना जर अचानक, मला स्वतःला संशय येतो, मी अचानक एखाद्याला विचारलं भाई साहब कहां से, तो दचकतो एकदम, बंगाल से. बंगाल में कहां से, त्याला गावाचं नाव सांगता येत नाही, कारण पश्चिम बंगाल म्हणायचं असतं त्याला, पण तो बांगलादेशी आहे लगेच कळतं. त्यांना गावाचं नाव सांगता येत नाही, ते लगेच चाच पडतात बंगाल में कहां से म्हटल्यानंतर. हे तिथे आलेले आहेत. केश कर्तनालय सलून त्याच्यामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, चिकन सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्याच्यानंतर पुणे आणि परिसरामध्ये जो रिंग रोड जो आत्ताचा एक्झिस्टिंग आहे, इथे जे फर्निचरचे मॉल, कारण फर्निचर हे खूप मोठी जागा लागते त्याची दुकानं थाटायला, ते फर्निचरचे मॉल अनेक ठिकाणी आहेत. तर तिथे फर्निचर आणि गाद्या बनवणे हे काम करणारे बहुसंख्य कारागीर जे आहेत हे बांगलादेशमधून आलेले आहेत. बांगलादेशमधून एवढंच काय, नुकतंच पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी वगैरे भागामध्ये एक बांगलादेशी कुटुंब म्यानमार मधून आलेलं रोहिंग्या, त्याने तर सातबारा जमीन विकत घेऊन प्लॉट घेऊन घर बांधलंय तिथं. मध्यंतरी ती वर्तमानपत्रात बातमी आली, ती टीव्हीवर सुद्धा दाखवली, ते कुटुंब तिथून परागंदा झालं, कारण त्यांनी तिथे ते त्यांचं लहान मुलांना शिक्षण देण्याचं जे स्कूल वगैरे असं काय काय त्यांच्या ऍक्टिव्हिटीज चालू केल्या होत्या. इतके बांगलादेशींनी महाराष्ट्रापर्यंत, म्हणजे अक्षरशः देशाचं विरुद्ध टोक आहे. पश्चिम बंगाल आणि मुंबई, अगदी समुद्र किनारा जिथं भारत देश संपतो इथपर्यंत ती लोक येऊन ठेपलेली आहेत, ज्याचा आपल्या राष्ट्राला फार मोठा धोका आहे. मग आता हे काम फक्त सरकारचंच आहे का? एनआरसी आणि शाहीन बागेमध्ये जे आंदोलन केलं, 6-6 महिने हे रस्ते अडवून बसले होते. 6-6 महिने कोणासाठी? या बांगलादेशींसाठी, या रोहिंग्यांसाठी. त्याला सगळं खत पाणी हे आम आदमी पार्टीनं घातलं, किंवा तिकडे बांगलादेशमध्ये ममता दिदी त्यांचा पाहुणचार करतात. ही फार मोठी रिस्क आहे मित्रांनो. आज सैफ अली खानवर बद्दल ही घटना घडली. बहुसंख्य चोऱ्या माऱ्या करणारे जे आहेत, बहुसंख्य चोऱ्या माऱ्या बलात्काराच्या घटना ज्या घडतायत, हे आरोपी क्राईम करायचा आणि महाराष्ट्रातून तातडीनं ट्रेन पकडायची आणि बंगाल गाठायचं आणि तिथून पुढे आपल्या देशामध्ये पळून जायचं. इतकं त्यांच्या दृष्टीनं सोपं आहे. बरं, इथलं जे चारित्र्य आहे, इथलं चारित्र्य जे आहे दुसऱ्याच नावावरचं चारित्र्य आहे, कारण ते नाव पण बनावट, तो पत्ता पण महाराष्ट्रातला बनावटच, आणि ते आधार कार्ड आणि सिम कार्ड आणि सगळंच बनावट. त्यामुळं जाताना काही तसं नुकसान नाहीच. आणि बांगलादेशशी आता आपले असे संबंध नाही आहेत की पूर्वी शेख हसीना होत्या त्यावेळेस आपलं जे पथक असायचं पोलिसांचं, ते तिथल्या पोलीस पथकांशी कोऑर्डिनेट करून काही आरोपी का होईना पकडण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा. आता ती परिस्थितीच राहिलेली नाहीये. आता बांगलादेशमध्ये सरकार शेख हसीनांचं उलथवून टाकलं, आणि उलथवून टाकलेलं जे सरकार आहे त्याचे आपले किती प्रेमसंबंध आहेत हे आपण विचार करावा. या सगळ्या दृष्टीनं आपल्या देशाला, आपण लोक इतके आळशी आहोत ना, की नशीब तरी सुद्धा मुंबईच्या बाजूनं जर विचार केला तर अगदी गुजरात पासून ते केरळ पर्यंत आणि तिकडे पश्चिम बंगाल पासून ते पुन्हा कन्याकुमारी पर्यंत, ह्या जवळपास 3 बाजूंनी, 2 बाजू समजा, 2 बाजूंनी देशाला आपल्या समुद्र आहे, आणि वरच्या बाजूला उत्तरेला हिमालय पर्वत आहे, आणि मग आपण सुरक्षितपणे आहोत. अन्यथा आपला देश जर असा सपाटीला मैदानी भाग जर असता, इस्रायल आणि याच्यासारखा गाझापट्टी सारखा, तर आपण लोकांनी काय केलं असतं? आपल्याकडं
देशात आत येणं जरा अवघड आहे, पण आपण इतक्या अशी आहोत की आपण आपल्या शेजारी कोण राहते ते सुद्धा आपण बघायला तयार नाही. किंवा आपल्याला संशय आला तर आपण जवळच्या पोलीस स्टेशनला फोन करून सांगत नाही, निदान 100 नंबरला फोन करून. आता मोबाईल आहेत, मोबाईलमध्ये फोटो काढा. फळ विक्रेते जागोजागी बांगलादेशी दिसतात, फळ विक्रेते दिसतात. जो संशयित आहे किंवा ज्यानं घर भाड्यानं दिलेलं आहे, आता तो प्रजापती हा हिंदू माणूस आहे वरळीला, ज्याच्याकडे हा शहजाद राहत होता. त्याला माहित नसावं का की हा कुठून आलाय? कारण त्यांना आधार कार्ड आणि सगळंच डुप्लिकेट त्याचं पश्चिम बंगालचं होतं. त्यामुळं सावध राहा. विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहराच्या आसपासचा जो नवीन पुणे म्हणायला गेलेला पिंपरी चिंचवड कडचा, काळेवाडी कडचा भाग, आळंदी, चरोली, कोंढवा, उंडरी, पिसोळी हा जो भाग आहे, कात्रज वगैरे हा सगळा जो भाग आहे, धायरी, वडगाव वगैरे हा जो भाग आहे, इथे बहुसंख्य जे आलेली लोक आहेत ही बांगलादेशी मुस्लिम लोक आहेत. हीच परिस्थिती मी फक्त पुण्यापुरतं किंवा याच्यापुरतं बोलतोय असं नाही, ही परिस्थिती अवघ्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे. कारण आपण लोक प्रचंड आळशी आहोत. आपण दखल घेत नाही आपल्या आजूबाजूला काय घडतंय याची. ज्यावेळेस सैफ अली खान हा मुळात तब्येतीनं हट्टाकट्टा व्यायाम करणारा, जिम केलेलं त्याची शरीर होतं म्हणून तो त्याला सावरू शकला आणि तो एकटा होता. त्याच्या बरोबर जर का आणखीन 2 बांगलादेशी असते, तिघांनी मिळून हल्ला केला असता तर कदाचित ते त्याच्या जीवावर बेतलं असतं. त्याची लहान मुलं होती घरामध्ये. त्या महिला तर काही त्या फिलिप्स वगैरे त्या काहीच प्रतिकार करू शकल्या नसत्या आणि सिक्युरिटी पण नाही. पण एकदा गुन्हा करून समजा जीवाशी खेळ झाला असता त्या सैफ अली खानच्या, तो सैफ स्वतः बॉडी बिल्डर होता म्हणून तो टिकला. पण ह्या समाजकंटकांना शोधणं हे फक्त गव्हर्नमेंटचं काम नाही. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी असतील किंवा प्रसंगी नितीश कुमार सुद्धा किंवा हे केजरीवाल यांच्यासारख्या लोकांना खड्यासारखं उचलून समाजानंच बाजूला टाकलं पाहिजे की तुम्ही नका हे करू. तुमचं नको राज्य, नको आमचं काय नुकसान, आम्हाला तुमचं फ्री काही नको, ती तुमची लाईट पण नको आणि तुमचं पाणी पण नको, फ्री काही देऊ नका आम्हाला, सगळं आम्ही विकत घेतो. प्रसंगी ती झळ सोसावी समाजाला. पण आपल्या आया बहिणींच्या, मुलांच्या, स्वतःच्या जीवाशी खेळ होईल एवढं तरी समाजानं निदान भान ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, विचार करा, आपल्या आसपास नक्की कोण राहतंय, तो आपल्या देशाचा तरी नागरिक आहे का? कृपा करून स्वतःच्याच कोशामध्ये, स्वतःच्याच धुंदीमध्ये आणि केवळ मोबाईल, इंस्टाग्राम, फेसबुक याच्या तंद्रीमध्ये राहू नका. आपल्या आसपास लोक कोण आहेत याचा नक्की विचार करा. जर संशयित वाटला तर तो पोलिसांना नक्की कळवा. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.